गेल्या 25 वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतो आहे आणि त्याच्यामुळे काम करत असताना मला अनेक अनुभव आले आणि अनुभवांची पुंजी जी माझ्याकडे आहे तीच मला काम करण्यासाठी प्रेरणा देत असते आणि शक्ती देत असते, हिंमत देत असते आणि बळ देत असते. मन करारे प्रसन्न ही अतिशय सुंदर संकल्पना प्रज्ञा फडणीस आणि पत्रभेटनी मांडलेली आहे आणि त्यांचं मी याकरता अभिनंदन करतो. आणि सद्गुरुदास महाराजांचा यांना मी माझा नमस्कार करतो आणि माझं भाग्य आहे की त्यांच्यासमोर मी माझे विचार मांडू शकतो आहे. हे माझं खरंच भाग्य आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे. संतांनी देखील स्वतःकडे माऊली रूप घेतलेलं आहे आणि स्त्रीच्या आयुष्याचा तुम्ही मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येतं की तिच्या आयुष्यात खूप सारे आव्हानं असतात आणि हे आव्हानं स्वीकारण्याची क्षमता देखील प्रत्येक स्त्रीला देव देत असतो आणि त्यामुळे ती आनंदाने हे सगळे आव्हानं स्वीकारत असते. या उलट म्हणजे आज महिला दिन, उद्या म्हणजे आज महिला दिनाचं पूर्वसंध्या आहे आणि या निमित्तानं आपण जर विचार केला की या उलट पुरुषांचं जे आयुष्य असतं त्यांच्या आयुष्यामध्ये असली आव्हानं कमीच येतात आणि आले तरी ती सहन करण्याची शक्ती आणि क्षमता त्यांची कमी असते. म्हणजे पुरुषांचं आयुष्य ईश्वराने बरंच सुखकर केलेलं आहे आणि कधी कधी मला असं वाटतं की यामध्ये ईश्वराने थोडी पार्शलिटी केलेली आहे. असं म्हणतात ना, एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे, व्हाय शुड बॉयज हॅव ऑल द फन. आणि खरंच स्त्रियांनी देखील, मुलींनी देखील फ्री आणि फिअरलेस आणि स्वच्छंद आयुष्य जगायला हवं आणि असं जगायला काही हरकत नसावी असंही मला वाटतं. आता आपल्याकडे सारखं आपण मुलींनाच म्हणतो की जास्त बोलू नका, असं करू नका, जोरात मोठ्याने हसू नका, अशा एक ना अनेक सूचना आपण त्यांना देत असतो आणि हळूहळू त्या मुलींना देखील असं त्या सूचना अंगवळणी पळतात आणि त्या तसा फॉलो करायला लागतात. पण गेल्या 1-2 दशकामध्ये मला असं वाटतं की या गोष्टीमध्ये बराच बदल झालेला आहे आणि हा बदल स्वागतार्ह देखील आहे. कारण मुलींना त्यांच्या पद्धतीने आपलं आयुष्य जगायला द्यायला हवं असं हे एक कन्सेप्ट आलेला आहे आणि हा कन्सेप्ट जो आहे हा कन्सेप्ट रुजवण्याकरता मला वाटतं आपण लहानपणापासूनच या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे की विशेषतः मुलांना त्यांच्या लहानपणी असं त्यांना स्त्रियांना सन्मान देण्याची आणि त्यांना इक्वल पार्टनर म्हणून समजायची आपल्याला शिकवण द्यायला पाहिजे आणि हे काम, महत्वाचं काम प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक आईचं असतं. तर आईने जर असं त्यांना हे केलं की बाबा तुम्ही पण आपल्या बहिणींना आणि इतर स्त्रियांना योग्य सन्मान द्या, तर त्यांनी आपल्या समाजामध्ये जे मानसिकता आणि पुरुष प्रधान संस्कृतीचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच अंशी कमी होईल असं मला वाटतं. तर विषय असा होता की स्त्रिया या जन्मताच टफ असतात कारण त्यांना बऱ्याच प्रॉब्लेम्स फेस करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते आणि याचा अनुभव आणि याचा प्रत्यय आम्हाला अगदी सुरुवातीला म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हापासून येतं. जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस ते बाळ जर प्रीमॅच्युअर असेल किंवा कमी वजनाचं आणि कमी दिवसांचं असेल आणि अशा वेळेस जर मुलगी झाली तर आम्ही खूप आनंदी असतो कारण हे जे आव्हान असतं ते पेलण्याची शक्ती या मुलीमध्ये असते. या विरुद्ध जर मुलगा झाला तर आम्हाला टेन्शन असतं की हे मुलं हे सहन करू शकतील की नाही आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा हे मुलं जे असतात ते अशा याच्यामध्ये दगावतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, पण मुली मात्र सहजपणे प्रीमॅच्युरिटीला फेस करतात आणि त्याला दारून पण जातात. तर मुली ह्या बॉर्न फायटर असतात आणि ही एक जी क्षमता मुलींमध्ये असते तो त्यांना ऍडव्हान्टेज असतो. कधी कधी मला असं वाटतं की स्त्रीचं आयुष्य जे आहे ते एखाद्या नदीप्रमाणे असतं. सुरुवातीला अल्लड, उड्या मारणारी अशी चंचल मुलगी हळूहळू मॅच्युअर होते आणि शेवटी जशी नदी अथांग सागराला मिळते तशी ती परिपक्व झालेली असते. तर स्त्रीच्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 महत्वाचे टप्पे असतात आणि हे जे टप्पे असतात जसं शुभांगीनी देखील फार सुंदर सांगितलं आणि चित्राताईंनी पण खूप छान आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर त्याच्यामध्ये हार्मोन्सचा डेफिनेट रोल असतो आणि त्यांचा प्रभाव असतो.
पुरुषांमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन असतं आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हार्मोन्स असतात. तर स्त्रीला स्त्रीत्व देणारं जे हार्मोन असतं ते असतं इस्ट्रोजेन आणि स्त्रीला मातृत्व देण्याचं जे हार्मोन असतं ते असतं प्रोजेस्टेरॉन. आणि या 2 हार्मोन्सची अतिशय सुंदर सांगड जेव्हा होते तेव्हा स्त्रीचं आयुष्य हे परिपक्व होतं. तर जसं आपण सुरुवातीचा जो काळ असतो ज्याला आपण प्युबर्टी किंवा ॲडोलसन्स म्हणतो, तर ॲडोलसन्सचा काळ जो असतो त्याच्यामध्ये ज्या स्त्रियांमध्ये बदल, मुलींमध्ये जे बदल घडतात आणि त्या मुलीची जेव्हा स्त्री होते तेव्हा इस्ट्रोजेन हे हार्मोन त्यावेळेस डॉमिनेट करत असतं. आता जेव्हा आपण म्हणतो की ॲडोलसन्स आलं तेव्हा ऍक्च्युली त्याची सुरुवात म्हणजे पाळीची सुरुवात होते आणि आपल्याला लक्षात येतं की ही मुलगी आता मोठी झाली आहे, वयात आली आहे. आणि जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा तिच्या शरीरामध्ये आणि मानसिक पण बदल घडत असतात. तर आजकाल माझ्या असं लक्षात आलंय गेल्या एक 10-15 वर्षापासून की सुरुवातीला जे पाळी 13व्या वर्षी किंवा 12व्या वर्षी सुरू व्हायची ती आजकाल 9व्या वर्षी आणि कधी कधी 8व्या वर्षी देखील सुरू होते. आणि अतिशय लवकर पाळीला सुरुवात झाल्यामुळे या मुलींना बिचाऱ्यांना काही समजतच नसतं, काही माहितीच नसतं आणि त्यांच्या आया देखील भांबवून जातात, घाबरून जातात आणि त्यांना पण काळजी वाटायला लागते. अशा अनेक आया माझ्याकडे येतात मुलींना घेऊन आणि खरंच असं वाटतं की हे जे चेंजेस होतात हे चेंजेसचं कारण अनेक आहेत. जसं चांगलं वजन जास्त असलं किंवा लाईफस्टाईल तुमची अशी असली की तुम्ही जेव्हा रिच डाएट घेता तेव्हा सुद्धा इस्ट्रोजनचं हार्मोन हे वाढून होतं आणि कदाचित काहीतरी कॉन्स्टिट्युशनल बदल पण झालेले आहेत, जेनेटिक बदल पण झालेले आहेत, पण आजकाल पाळीची सुरुवात लवकर झालेली आहे एवढं मात्र नक्की आहे. तर अशा वेळेस जेव्हा पाळीला सुरुवात होते तेव्हा त्या मुलीला आईचा सपोर्ट खूप आवश्यक असतो आणि यावेळेस आईनी मैत्रिणीची भूमिका ऍक्च्युली निभायला हवी असं मला वाटतं. आणि यावेळेस जर प्रत्येक आईनी तिला समजून घेतलं आणि तिला सगळं समजून सांगितलं की कसं हे पाळीची सुरुवात होते तर तिला त्याच्याने ती कॉन्शियस होणार नाही किंवा त्याच्यामुळे तिला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि ती सहजपणे हे जे ट्रान्झिशनल फेज असते ही चांगल्या पद्धतीने ती निभावून नेईल. आणि त्याकरता आईची भूमिका महत्वाची असते. या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 13 ते 18 किंवा आता 10 ते 18 या काळामध्ये बरेचदा मुलींची पाळी अनियमित असते आणि ही अनियमित असणं हे नॉर्मल असतं. परंतु होतं काय की अशा वेळी आया विशेषतः खूप घाबरून जातात आणि ते साहजिकही आहे. त्यांना असं वाटतं की आता यांची हिची पाळी रेग्युलर येत नाही याचा अर्थ होऊ शकतं की पुढे जाऊन तिला मुलबाळ होणार की नाही, ती आई होऊ शकते की नाही, इतके या विचारांबरोबर त्यांची मजल जाते आणि जसं चित्रा मॅडमने सांगितलं तसं त्यांच्या मनामध्ये हे मनाचे खेळ असतात आणि त्यांच्या मनामध्ये वाईट वाईट विचार वादळ यायला लागतं आणि मग त्या घाबरून जातात आणि मग ते आमच्याकडे येतात की हिची पाळी अनियमित आहे, 2-2, 3-3 महिने पाळी येत नाही. त्याचं कारण काय तर मी तुम्हाला या व्यासपीठाच्या निमित्ताने इथे सांगू इच्छितो की सुरुवातीला 4 ते 5 वर्ष पाळी अनियमित असणं हे नॉर्मल असतं, त्याचा खूप बाऊ करू नये. परंतु त्याच वेळी आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो तर जी शुभांगिनी मगाशी आपल्याला सांगितली ती म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा पॉलिस्टिक ओव्हरियन डिसीज. पीसीओ ही एक अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये अनियमित पाळी, लठ्ठपणा आणि बिघडलेली जीवनशैली या सगळ्या गोष्टींच्या एक विशेष सर्कलमध्ये किंवा चक्रव्यूहामध्ये या मुली अडकतात. आणि याची सुरुवात कुठून होते हे कोणालाच नक्की माहिती नाही. परंतु कदाचित ही सुरुवात अगदी ॲडोलसन्स पासून होते आणि त्याचं मुख्य जे त्या चक्रव्यूहातला भेदून बाहेर निघायचं जर असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की 60 ते 70 मुलींना ज्यांना पीसी असतो त्यांना लठ्ठपणा असतो. 30 ते 40% मुली अशा पण असतात ज्यांचा ज्या रोड असतात पण त्यांना पीसीओ असतो. त्याच्यामध्ये आपण विशेष काही करू शकत नाही कारण त्यांचं वजन कमीच असतं. पण 70% 60 ते 70% मुलींचं वजन जास्त असतं. आणि हा मुद्दा मला इथे तुम्हाला स्ट्रेस करून सांगावा असं वाटतो की या वयामध्ये वजन वाढणं हे खूप जास्त प्रमाण याचं झालेलं आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. जसं 9वी 8वी 9वी 10वीची सुरुवात झाली की आपण मुलांना म्हणतो की आता तुम्ही खेळणं बंद करा आणि अभ्यासाला लागा. आणि इथेच आपण चुकतो. आपण ऍक्च्युली त्यांच्या मागे लागून त्यांच्याकडनं आहार आणि व्यायाम या दोघांची व्यवस्थित सांगड घालायला पाहिजे की जेणेकरून त्या मुली या चक्रव्यूहामध्ये फसणार नाहीत. आणि ते करण्याकरता त्यांना पहिले सांगायला पाहिजे की नाही, व्यायाम बंद करू नका. अगदी 5 मिनिटं तुम्ही दोरीवरच्या उड्या जरी मारल्या, तुम्हाला फक्त 6 फुटाची जागा लागते आणि 5 मिनिटं लागतात
आणि तुम्ही 500 दोरीवरच्या उड्या रोज मारा, तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. पण ही छोटी गोष्ट देखील आपण त्यांना सांगू शकत नाही किंवा सांगितलं तर ते ऐकत नाही. आणि फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर याच्या काळामध्ये इकडे व्यायाम बंद आणि इकडे आहाराचं सगळं नियंत्रण सुटलेलं, याच्यामुळे मुली लठ्ठ होतात आणि मग त्यांचे जो प्रॉब्लेम असतो हा त्यांना आयुष्यभर पुरतो. कारण पीसीओ हा आजार एकदा तुम्हाला झाला की तो तुमची साथ सोडत नाही. तो आयुष्यभर तुमची साथ देतो आणि तुम्हाला त्रास देत राहतो. सुरुवातीला पाळी अनियमित असते, त्याच्यानंतर मग मुलंबाळ होण्याला त्रास होतो आणि त्याच्यानंतर कॅन्सर, एंडोमेट्रियमचा कॅन्सर देखील, ओबेसिटीमुळे हायपरटेन्शन, डायबिटीज आणि एंडोमेट्रियमचा कॅन्सर हे सगळे प्रकार पीसीओ मध्ये होतात. तर यातनं तुम्ही याच वेळेस, आम्ही त्यांना म्हणतो कॅच देम यंग, हीच हीच हेच वय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये फसू द्यायला नको, त्या चक्रवात अडकू द्यायला नको. आणि ही जबाबदारी पालकांची आहे असं मला वाटतं. आता एकदा हे झालं की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला वाटतं की हे ऑस्टिओपोरोसिस वगैरे, हाडं ठिसूळ होणं ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि कितीतरी लोकांना फ्रॅक्चर्स होतात 60व्या वर्षी, 70व्या वर्षी. तर ते जे हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण आहे त्याची सुरुवात याच वयामध्ये होते. आणि म्हणून आपण जसं असं म्हणतात की कॅल्शियमची बँक असते तुमच्या बॉडीमध्ये, आणि त्या कॅल्शियमच्या बँकेमध्ये तुम्हाला रोज थोडं थोडं कॅल्शियम टाकायला पाहिजे. आणि कॅल्शियम तुमच्या बॉडीमध्ये कसं जाईल, तर एक तर योग्य आहार ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम असायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे व्यायाम आणि सूर्यप्रकाश. गिव्ह मी सम सनशाईन असं म्हणतात, आता एक गाणं आहे ना, गिव्ह मी सम सनशाईन, तसं गिव्ह देम सम सनशाईन. त्यांना जर रोज त्यांना सूर्यप्रकाशामध्ये त्यांना बाहेर, नाही तर आजकाल काय झालं, एसी गाड्यांमध्ये आपण फिरतो आणि आपल्याला कधी ऊन लागतच नाही. आणि उन्हाला तुम्ही जर फेस केलं नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे देखील प्रॉब्लेम्स येतात. आता या वयामध्ये आणखीन एक मुद्दा आहे जो मला वाटतं थोडासा नाजूक विषय आहे पण माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे, आणि तो म्हणजे की मुलांना आणि मुलींना एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षण वाटणं, आणि ते साहजिक पण आहे. मी कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये या शब्दाला काही लोक विरोध करतात, परंतु आम्ही या गोष्टी त्यांना व्यवस्थित सांगतो की शारीरिक आकर्षण असणं हे नॅचरल आहे, हे नैसर्गिक आहे, आणि याला तुम्ही सप्रेस करायची किंवा त्याला बांधून ठेवायची गरज नाहीये. मला आठवतं आम्ही लहानपणी, आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला असं शिकवण होती की मुला मुलींनी एकमेकांशी बोलू नये. मुलींचा जिना वेगळा असायचा, मुलाचा जिना वेगळा असायचा, आणि त्याचा इतका पगडा आमच्या मनावर बसला की कॉलेजमध्ये गेल्यावर मुलींशी बोलताना आम्ही घाबरून जायचो. आम्ही पायलट व्हायचो, म्हणजे आमचे पाय लटलट कापायला लागायचे. आणि आम्हाला त्या भीतीपायी, आम्हाला त्या भीतीतनं बाहेर निघायला आम्हाला बराच वेळ लागला. तर असं नको. इनफॅक्ट मुला-मुलींची मैत्री ही असायला हवी, आणि परंतु ती मैत्री जी असते ती हेल्दी मैत्री असायला पाहिजे. आणि एक लक्ष्मण रेषा असायला पाहिजे जी तुम्ही क्रॉस त्यांना करू द्यायला नको. आणि हे सांगण्याचं जी जबाबदारी आहे ती अर्थातच पालकांची आहे असं मला वाटतं. आता दुसरा जो महत्वाचा टप्पा आहे स्त्रीच्या आयुष्यातला, तो म्हणजे अर्थात जसं मी तुम्हाला म्हटलं की स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे. तर एक प्रेग्नन्सीचा काळ जो आहे किंवा गर्भावस्थेचा काळ जो आहे तो दुसरा काळ आहे. तो देखील फार महत्वाचा आहे. आणि जेव्हा आपण प्रेग्नन्सीचा, गर्भावस्थेचा काळ जेव्हा आपण त्याचा विचार करतो, तेव्हा त्याला जे हार्मोन ज्यामुळे कारणीभूत असतात ते असतात प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेशन म्हणजे फॉर जेस्टेशन, प्रेग्नन्सीसाठी बनलेलं हार्मोन. आणि प्रोजेस्टेरॉनचे लेवल्स वाढल्यामुळे शरीरामध्ये प्रेग्नन्सीमध्ये जे बदल होतात ते त्याच्यामुळे होतात. आणि त्या हार्मोन्सची आवश्यकता असते गर्भावस्था राहण्याकरता. कविवर्य बासी मर्डेकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिलेली आहे गर्भवती स्त्रीवर, आणि ती कविता मी माझ्या हॉस्पिटलमध्ये, माझ्या चेंबरच्या तिथे लावून ठेवलेली आहे. कारण मला ते कविता म्हणजे असं वाटतं की खरंच, आणि मी देखील गर्भवती स्त्रियांना अतिशय सन्मान देतो, कारण त्या ह्या उद्याच्या माऊली असतात. आणि या उद्याची माऊली जी असते तिचं योग्य काळजी घेणं हे घरच्या प्रत्येकाचं, नवऱ्याचं, सासूचं, आईचं, प्रत्येक फॅमिली मेंबरचं, समाजाचं आणि डॉक्टर म्हणून आमचं देखील कर्तव्य आहे. तर ही कविता आहे, मी तुम्हाला सांगतो. ती कविता अतिशय सुंदर कविता आहे. पोर सवदा होतीस, पोर सवदा होतीस, काल परवा पावेतो, होता पायातही वारा, काल परवा पावेतो. आज टपोरले पोट, आज टपोरले पोट, जैसी मोगऱ्याची कळी. पहा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. पडे कुशीतुनी पायी, छोट्या जीवाची साखळी.
पोर सवादा होतीस काल परवा पावितो, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायचे घेतो. त्यांनी बासी मर्ढेकरांनी तिला उद्याची माऊली म्हटलेले आणि या उद्याच्या माऊलीचं तीर्थ, तुझ्या पायीचं तीर्थ मी घेतो, इतका सन्मान त्यांनी या स्त्रीला दिलेला आहे. तर या प्रेग्नन्सीमध्ये जे काही गोष्टी बदल घडत असतात आणि त्याला तुम्हाला अतिशय चांगल्या स्पिरिटमध्ये घ्यायला पाहिजे. डॉक्टरने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कराव्या आणि त्या काळामध्ये आपलं मन चांगलं असणं, आपलं शरीर चांगलं असणं हे आवश्यक असतं. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी माझे कामाला लागलो तेव्हा मी हा विचार देखील केला नव्हता. परंतु आजकालच्या मुलींना आम्ही हळूच हा प्रश्न विचारतो की तुम्ही वाईन घेता का, तुम्ही स्मोक करता का, तुम्ही सिगरेट पिता का, आणि जर घेत असाल तर घेऊ नका, बंद करा. आणि जेव्हा असे सल्ले आम्हाला द्यावे लागतात तेव्हा आपल्या होणाऱ्या संस्कृतीचा ऱ्हास पाहून अतिशय वाईट वाटतं. हे या गोष्टी व्हायला नको, पण या दुर्दैवाने या होतात आहेत. आणि म्हणूनच मी म्हटलं की गर्भावस्थेमध्ये चांगला आहार, चांगले विचार आणि चांगला व्यायाम करणं अतिशय जरुरी आहे. कारण आपल्याला अभिमन्यूची गोष्ट माहिती आहे आणि गर्भसंस्कार ही एक अशी गोष्ट आहे जी गर्भावरील मातेच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा त्याच्या बाळावर कसा परिणाम होऊ शकतो याचाच अभ्यास गर्भसंस्कारमध्ये होत असतो. आणि आमच्या ओमेगा हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आम्ही गर्भसंस्कारचे वर्ग घेत असतो आणि आजकाल ते ऑनलाईन होतात. मनशक्ती केंद्रासोबत आमचं जयश्री भिडे ताई आहेत, ज्या आमच्या गर्भसंस्कारचे क्लासेस घेतात आणि अनेक लोक त्याच्यात जुळलेले आहेत. डायटिशियन्स आहेत, योगा तज्ज्ञ आहेत आणि 3 तासाचा हा कार्यक्रम असतो, पण तो अतिशय चांगला असतो आणि तुम्ही सगळ्यांनी देखील आपल्या ओळखीच्यांना सांगायला हरकत नाही. आणि ऑनलाईन असतो आजकाल, त्याच्यामुळे तुम्ही घरी बसले, जसं आज तुम्ही घरी बसले आमचे भाषण ऐकताय, तसं घरी बसले तुम्ही हे ऍट द कम्फर्ट ऑफ युअर होम तुम्ही हे सगळं पाहू शकता. तर गर्भसंस्कार महत्वाचा याच्याकरता, कारण त्या गर्भावस्थेमध्ये त्या मातेचा मनस्थितीचा परिणाम बाळावर होत असतो आणि याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि हे प्रूव्ह झालेलं आहे. तर बाळंतपण हे एक दिव्य असतं आणि असं म्हणतात की आईचा हा दुसरा जन्म असतो आणि स्त्रीचा दुसरा जन्म असतो. आणि जेव्हा बाळ होतं तेव्हा आईचा जन्म होतो, जन्म आईचा. तर जन्म आईचा होणं हा एक अतिशय महत्वाचा टप्पा तिच्या आयुष्यातला असतो आणि ती स्त्री आई होते, तिचा आईचा जन्म होतो आणि तिचं आयुष्य बदलून जातं. स्पेशली आमच्याकडे जेव्हा IVF आम्ही करतो, टेस्ट ट्यूब बेबी, तेव्हा ते लोक जेव्हा नंतर बाळाला घेऊन आम्हाला भेटायला येतात तेव्हा ते सगळ्यांना हेच म्हणतात की डॉक्टर साहेब आमचं आयुष्य बदलून गेलं. आणि आम्ही विचारच करू शकत नाही आम्ही की आमचं आयुष्य इतकं सुंदर होईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. तर ही गोष्ट खरं आहे की आयुष्य बदलतं आणि ही आई होते, आईचा जन्म होतो आणि सगळ्या गोष्टी बदलतात. तर डिलेव्हरी झाल्यानंतर चित्राताईंनी ते सांगितलं तसंच मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की काही हार्मोन्स जे असतात त्याचा इम्बॅलन्स होतो आणि मॅटर्निटी ब्लूज ज्याला म्हणतात ते होतात पुष्कळ स्त्रियांना. कारण काय होतं की अचानक वन फाईन मॉर्निंग तुम्ही आई झालेले असता आणि तुम्हाला मग असं वाटतं की हे मी सगळं सहन कसं करेल, ऍडजस्ट करेल, या बाळाला मला दूध पाजता येईल की नाही, त्याचा नीट योग्य सांभाळ करता येणार की नाही, आणि या गोष्टीचं दडपण त्यांना यायला लागतं. आणि ते दडपण जर खूप वाढलं तर त्याला प्युरपिरल सायकोसिस म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली असं म्हणतो ना, आपण ऐकतो ना की बाळपणामध्ये तिला काही तिच्या मनावर परिणाम झाला, तर असं होऊ शकतं. आणि हे होऊ शकतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि म्हणूनच आपण या स्त्रियांची डिलिव्हरी झाल्यानंतर आणि तिच्या बाळाची आणि तिची योग्य काळजी, मानसिक काळजी देखील घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं इथे आपली एकत्र कुटुंब पद्धती जी आहे, आपली भारतीय संस्कृती जी आहे, ज्याच्यामध्ये आपले बॉन्ड्स जे आहेत, आपली आई, सासू आणि अनेक लोक जेव्हा तिला मदत करतात त्याचा फायदा आपल्याला निश्चित होतो. आणि त्याच्यामुळे हे मॅटर्निटी ब्लूज जे आहेत ते या मुली बऱ्याच चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात आणि त्यातनं बाहेर देखील निघू शकतात. तर आता आणखीन एक गोष्ट मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो या व्यासपीठाच्या निमित्ताने, की एक मेक ओव्हर क्लिनिक ची संकल्पना आम्ही सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही या स्त्रियांना जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्या शरीर कसं असतं की जसं शुभांगीने सांगितलं की तरुण मुली आपल्याला छान काबार वाटतं त्यांच्याकडे पाहून, कारण त्यांचे हार्मोन्स जे असतात त्यांचा बॅलन्स इतका व्यवस्थित असतो
की त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहूनच आपल्याला प्रसन्न वाटतं. एकदा आई झाली की पोट सुटणं, वजन वाढणं, चेहऱ्यावर आणि मानेवर पिगमेंटेशन येणं आणि अशा अनेक गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्या स्त्रीचा स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो आत्मविश्वास जेव्हा कमी होतो तेव्हा त्यांना सपोर्ट करण्याचं काम देखील आम्ही डॉक्टर लोक करतो आणि आमच्या ओमेगा हॉस्पिटलला आम्ही त्याची संकल्पना मांडलेली आहे मेकओव्हर क्लिनिकची, ज्याच्यामध्ये त्यांना फिजिओथेरपी, व्यायामाची सुरुवात कधी करावी, खाणं पिणं कसं असावं, कारण तुम्ही जेव्हा स्तनपान करता तेव्हा स्तनपान करताना तुम्हाला कॅलरीज जास्त लागतात, त्याचं देखील ते आम्ही त्यांना सगळं सांगतो. फिजिओथेरपिस्टचा ओपिनियन घेतो, लॅक्टेशन एक्सपर्टचे ओपिनियन घेतो आणि आम्ही त्यांना लेझरची ट्रीटमेंट पण करू शकतो, ज्याच्याने त्यांचं पोट कमी होऊ शकतं, त्यांच्या बॉडीचा शेप चांगला नॉर्मल आल्यामुळे, त्यांचं वजन कमी झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायला लागतात. तर हे मेकओव्हर क्लिनिकची संकल्पना देखील आता नवीन याच्याप्रमाणे येते आणि आम्ही ते देखील लोकांना ऑफर करतो आहे. तर जसं मी सांगितलं की स्त्रियांचं हे बाळंतपण आणि याच्यातनं सगळे दिव्यातनं त्या बाहेर पडल्यावर त्यांचा परिपक्वता येते आणि मग आपल्या आयुष्याचा स्त्रीच्या तिसरा टप्पा जो आहे तो आहे मेनोपॉजचा किंवा रजोनिवृत्तीचा. मेनओपॉज म्हणजे पिरियड बंद होणं, पॉज होणं, बंद होणं, याला मेनोपॉज म्हणतात. आणि रजोनिवृत्तीचा काळ हा सगळ्यात महत्वाचा काळ स्त्रीच्या आयुष्यातला असतो. त्याला कारण हे आहे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे दोन हार्मोन्स आपण आता डिस्कस केले, या दोन्ही हार्मोन्सची लेवल वयाच्या 45व्या वर्षापासून कमी व्हायला लागते आणि ती कमी झाल्यामुळे जे काही चेंजेस बॉडीमध्ये होतात त्या चेंजेसला मेनोपॉज किंवा क्लायमॅटिक सिम्पटम्स असं म्हणतात किंवा रजोनिवृत्ती असं म्हणतात. हे सिम्पटम्स जे असतात ते महत्वाचे असतात, कारण ते सिम्पटम्स, ते जे बदल घडतात ते त्या स्त्रीच्या लक्षात येतात आणि इतरांच्या लक्षात यायला लागतात आणि त्या बदलाला चांगल्या पद्धतीने घेणं हा एक अतिशय महत्वाचं आव्हान या प्रत्येक स्त्री समोर असतं. आणि मला वाटतं त्या स्त्रीला हे आव्हान पेलण्याची शक्ती देण्याकरता तिच्या नवऱ्याची साथ असणं फार जरुरी आहे. कारण नवऱ्यांना, पुरुषांना अँड्रोपॉज येतो, येत नाही असं नाही, पण मेनोपॉज मध्ये कसं होतं की पाळी संपली की ही स्त्री आता मेनोपॉज झाला, ही स्त्री आता प्रौढ झाली असं आपल्याला वाटतं. तसं पुरुषांमध्ये काही नाहीये ज्याच्यामुळे त्यांना कळू शकतं. त्याच्यामुळे पुरुषांना असं वाटतं की आपण चिरतरुण आहोत. तसं नसतं. अर्थात पुरुषांना देखील अँड्रोपॉज होतो, पण त्याचे सिम्पटम्स हे कमी असतात. पण त्याच पुरुषांनी स्त्रियांना समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी जर त्यांना स्त्रियांना समजून घेतलं तर त्याच्याने निश्चितच त्यांना फायदा होईल. या ठिकाणी मला आठवतं की आमच्या गायनिकच्या प्रोफेसर होत्या, त्यांनी मला एक मजेदार किस्सा सांगितला होता त्यावेळेस. ज्या त्या माझ्या गुरु होत्या, त्यांनी मला सांगितलं की त्यांना त्यांचा नवरा आणि त्यांना 2 मुलं आहेत. तर मुलं तरुण होती, नवरा आपल्या कामात व्यस्त होता, कोणालाही आमच्या टीचरकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, फुरसत नव्हती. त्यांनी एक दिवस मीटिंग घेतली आणि त्यांनी डायनिंग टेबलवर सगळ्यांना बसवलं आणि जेवताना मीटिंग घेतली आणि सांगितलं की मुलांनो, आणि त्याच्या नवऱ्याला सांगितलं की हे पहा, माझा मेनोपॉजचा काळ आता सुरू झालेला आहे. त्या स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्यांना सायंटिफिक भाषेमध्ये सांगितलं की माझा मेनोपॉजचा काळ आता सुरू झालेला आहे आणि या काळामध्ये मला माझ्यामध्ये जे बदल होणार आहेत ते बदल तुम्हाला लक्षात येतील. कधी कधी मी उगीच चिडचिड करेल, कधी मी घाबरून जाईल, कधी माझी अँझायटी वाढेल, कधी मला झोप लागणार नाही, कधी मला खूप घाम येईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आधीच सांगते आहे आणि अशा या काळामध्ये तुम्ही मला सपोर्ट करा आणि तुमची साथ मला आवश्यक आहे. हा पिरियड पण जाईल, हेही दिवस जातील असं आपण म्हणतो, तसा हा पिरियड पण जातो, कारण एकदा तुम्ही त्या मेनोपॉजला ऍडजस्ट झाले की त्याच्यानंतर त्याचा त्रास कमी कमी व्हायला लागतो. परंतु सुरुवातीला जो काळ असतो त्यावेळेस चिडचिड, भीती वाटणं, झोप न येणं, कानावाटे गरम वाफा जाणं आणि घाम येणं, या गोष्टी व्हायला लागतात आणि या बदलाचा प्रॉब्लेम त्या स्त्रियांना खूप व्हायला लागतो. हे सुरुवातीचे प्रॉब्लेम्स काही दिवसांनी जातात, परंतु हळूहळू मग इतर प्रॉब्लेम सुरू होतात, जसं की खूप लघवीवरचं कंट्रोल नसणं, नियंत्रण नसणं आणि त्याच्यामुळे जोरात खोकला आला किंवा जोरात हसलं देखील तरी पण लघवीचा कंट्रोल नसतो, नियंत्रण नसतं आणि त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम येतात. याच्याकरता देखील आम्ही लेझरची ट्रीटमेंट आजकाल करायला लागलो. बिना ऑपरेशननी लेझरच्या ट्रीटमेंटद्वारे आम्ही या लघवीचा कंट्रोल देखील आजकाल या स्त्रियांना द्यायला लागलो आणि मेनोपॉज क्लिनिकची संकल्पना आम्ही मांडलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रियांना या काळामध्ये स्मार्ट कार्ड देतो. स्मार्ट कार्ड जे आहे त्याच्यामध्ये आम्ही ही कल्पना आहे की फिट ॲट 40 अँड स्मार्ट ॲट 60. तुम्ही 40व्या वर्षी फिट राहायला पाहिजे
आणि 60व्या वर्षी फिट आणि स्मार्ट राहायला पाहिजे. फिट ॲट 40 स्मार्ट ॲट 60 ची संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये आम्ही त्यांचे सगळे टेस्ट करतो, त्यांना त्यांचे पॅप्समिअरची टेस्ट करतो, त्यांची सोनोग्राफी करतो, त्यांचं संपूर्ण चेकअप करतो आणि त्यांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रॉब्लेम्सला त्यांना त्याच्यातनं बाहेर यायला त्यांना मदत करतो. त्यांना कोणाशी तरी बोलायचं असतं, ऐकून घेणार कोणीतरी पाहिजे असतं, तर त्याचं ते काम आम्ही करतो आणि त्याच्याने बराच फरक पडतो. याच्यामध्ये लेझरची ट्रीटमेंट पण आम्ही देतो, ज्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढल्याने त्यांचं आयुष्य बऱ्याच अंशी सुखकर होतं. याच मेनोपॉजच्या काही वर्षानंतर हे सगळे प्रॉब्लेम्स कमी झाल्यानंतर 2 प्रॉब्लेम्स असतात जे आयुष्यभर तुम्हाला साथ देतात. ते म्हणजे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांचा ठिसूळपणा आणि दुसरं म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम्स. आपण म्हणतो ना की स्त्रियांना हार्ट अटॅक कमी येतात पुरुषांच्या मनाने. ही गोष्ट खरी आहे, कारण वयाच्या 50व्या वर्षापर्यंत, कधी कधी 55व्या वर्षापर्यंत स्त्रियांचे जे हार्मोन्स असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, ते हार्मोन्स त्या स्त्रियांना हार्ट अटॅक पासून प्रोटेक्ट करतात, त्यांना संरक्षण देतात. परंतु एकदा मेनोपॉज आला आणि एकदा त्या हार्मोन्सचे लेवल नॉर्मल आले, कमी झाले, की मग हार्ट अटॅक पासून त्यांना प्रोटेक्शन नसतं आणि ही गोष्ट प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून मेनोपॉज नंतर फिट राहणं, व्यायाम करणं, मनस्वास्थ्य चांगलं ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मेनोपॉजचा काळ देखील तुमचा चांगला जाईल आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही आनंदी आणि चांगले राहाल, निरोगी राहाल. 20 वर्षापासून मी मेनोपॉज या विषयावर अनेक ठिकाणी भाषण देतो आहे आणि 20 वर्षांपासून म्हणजे मला आठवतं 97-98 पासून मी हेमा मालिनीचं उदाहरण सगळ्यांना देत असतो आणि आज 22-25 वर्षानंतर देखील हे उदाहरण आजही मी देऊ शकतो. इतके हेमा मालिनीचं उदाहरण मला याच्यामध्ये फिट बसतंय असं वाटतं. कारण हेमा मालिनीकडे तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की ती मेनोपॉजच्या काळात देखील अतिशय एलिगंट, ज्याला म्हणतो, सुंदर दिसते आणि तिच्याकडे पाहून तुम्हाला प्रसन्न वाटतं, चांगलं वाटतं. आणि त्याच्याकरता तिने स्वतःचं वजन चांगलं ठेवलेलं आहे आणि स्वतःला मेंटेन केलेलं आहे आणि त्याच्याकरता ती काय करते हे तिला विचारायला हरकत नाही असं कधी कधी मला वाटतं. एखाद्या दिवशी आपण प्रज्ञाला म्हणू की हेमा मालिनीला तू या व्यासपीठावर बोलव आणि तिच्याकडनं तुम्ही ऍक्च्युली सगळ्यांनी लेसन्स घ्यायला पाहिजे की कसं स्वतःला फिट ठेवायचं. हे हेमा मालिनीकडनं शिकायला हरकत नाही असं मला वाटतं. प्रज्ञा, तू हा कार्यक्रम घेऊ शकते पुढे. तर ऍक्च्युली हेमा तर मालिनी अजून एक सांगायचं म्हणजे भरतनाट्यम पण करते, त्याच्यामुळे हो, मे बी एक्झॅक्टली, खूप राईट, छान. बरोबर आहे. त्याच्या भरतनाट्यम म्हणजे ती तिची कला कला आणि क्रिएटिव्हिटी बरोबर आणि हॉबी सगळंच आहे आणि बरोबर. त्याचबरोबर तिला त्याच्यामुळे तिचा व्यायाम देखील होतो. हो तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही कुठली तरी हॉबी कल्टिवेट करा, तुम्ही आपल्या कशात तरी तुमचं मन रमवा आणि असं केल्याने तुमचं आयुष्य बदलून जातं आणि तुम्हाला सगळं चांगलं वाटायला लागतं. तर या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर असं हे मेनोपॉजचा काळ आहे आणि हा काळ जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काढला तर मग उरलेलं तुमचं आयुष्य जे आहे ते पण सुखी आणि समाधानी होईल आणि नक्कीच तुम्ही आनंदी राहा. तर अशा प्रकारे स्त्रीच्या तिन्ही फेजेस, टप्प्यांचं आपण हार्मोन्सच्या दृष्टिकोनातून देखील डिस्कशन केलं आणि शेवटी जाता जाता माझा भाऊ आणि सुप्रसिद्ध कवी प्रसन्न शेंबेकर याची कविता मी तुम्हाला ऐकवतो. आणि ही कविता, स्त्रीचं आयुष्य, या कवितेमध्ये त्यांनी अतिशय सुंदर रीतीने मांडलेलं आहे. तुम्ही सगळ्यांना ही कविता नक्कीच एन्जॉय कराल. कवितेचं शीर्षक आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह. शाळेमधल्या गमती जमती, शाळेमधल्या गमती जमती, ते शैशव कधीच सरलं. वयात आलीस बाळ आता, एकदा आईनं समजावलं. वयात आलीस बाळ आता, एकदा आईनं समजावलं. मुलं आली पाहून गेली, मुलं आली पाहून गेली, एकदाच मग लगीन ठरलं. मधुचंद्राची सरली वर्ष, आणि पदरात मूल आलं. म्हणजे आता ही स्त्री आई झालेली. दाणा दाणा एक केला, काडी काडी गोळा केली. घरटं बांधलं सुबक सुंदर, घरट्यासाठी स्वप्न विणली. घरटं बांधलं सुबक सुंदर, घरट्यासाठी स्वप्न विणली. मुलं वाढली पाहता पाहता, मुलं वाढली पाहता पाहता, पाखरं झाली झेपावली दूर.
दारापाशी उंबरठ्याशी मी एकटेच उरले आतुर. या कंडिशनला आम्ही एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असं म्हणतो. एम्प्टी नेस्ट सिंड्रोम म्हणजे काय असतं की या वयामध्ये मुलं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर जातात, नवरे आपल्या कामात अतिशय व्यस्त असतात आणि मग या स्त्रीला एकदम अचानक एकटपणा यायला लागतो. आणि याचं वर्णन प्रसन्नाने किती सुंदर केलंय. दारापाशी उंबरठ्याशी मी एकटीच उरले आतुर, एम्प्टीनेस सिंड्रोम. नवऱ्या मागचा वाढला व्याप, उसंत नाही उरली काही. किडूक पिडूक भातुकलीच्या संसारातच मी रमले बाई. सारं काही सार्थ केलं, आयुष्याचं सोनं झालं. एकदा असंच आरशामध्ये सहज डोकावून पाहिलं. आरशात दिसला नाही चेहरा. आरशात दिसला नाही चेहरा. मला चेहरा होता का? आठवत नाही कित्येक वर्षात चेहरा कधी पाहिला का? किती सुंदर आहे. आरशात होतं प्रश्नचिन्ह. आरशात होतं प्रश्नचिन्ह आणि माझं काळीज मौन. आई बायको नात्या पलाड, सांगू शकतेस तू आहेस कोण? धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकलं आणि प्रज्ञानी मला ही संधी दिली, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अभिनंदन करतो आणि स्त्री शक्तीला वंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. खरोखरच ती माता आहे, म्हणूनच आपल्या शेवटच्या कवितेतून कदाचित तिच्यामध्ये मातृत्वाचा एवढा मोठा भाव आहे की ती स्वतःच अस्तित्वच विसरून जाते. आणि म्हणून अतिशय आणि आपली शक्ती ती सदैव सेवेच्या माध्यमातून आपल्या पूर्ण परिवाराला ती शुश्रूषा करत घालवते आणि तिचं स्वतःचं अस्तित्व मिटवून जाते. तर आपण खूप सुंदर उद्बोधन केलं आणि मला तर असं वाटतंय की उपस्थित प्रत्येकच डॉक्टर यांनी कळवळून मनाच्या प्रसन्नतेची गरज आहे व त्यांच्या उद्बोधनातून ते स्वतःही आध्यात्मिक चिंतनाच्या बैठकीतील आहे आणि म्हणूनच अतिशय संवेदनशील मनाने ते रुग्णांची काळजी घेतात आणि आपलीही काळजी त्यांनी त्याच मनाने घेतली आहे. प्रेमाने मला असं वाटतं सगळ्याच विषयांवर सरांनी, डॉक्टर कीर्ती आणि डॉक्टर शुभांगी यांनी आपल्याला सगळ्याच प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. आयुर्वेदिक चिकित्सामध्ये आहार, सप्तदोषांवर नियंत्रण आणि बॅलन्स ठेवल्यानंतर अनेक छोट्या छोट्या उपयुक्त आयुर्वेदिक माहिती आपल्याला डॉक्टर शुभांगी यांनी दिली. डॉक्टर कीर्ती यांनी तर फारच आजच्या बैठकीला आजच्या कोरोना काळामध्ये अतिशय लोकांची डिप्रेशन मध्ये जात आहेत आणि त्यामुळे हॉर्मोन्स जे आपले सेरोटोनिन आणि डोपामिन यांनी कशा प्रकाराने आपल्या शरीरावर इफेक्ट होतो आणि त्यामुळे आपण चिंतन किती पॉझिटिव्ह ठेवायला हवंय याची गरज खूपच अतिशय मौलिक मार्गदर्शन मी म्हणते त्यांनी डॉक्टर कीर्ती यांनी आपल्याला आज दिलेलं आहे. निश्चितच सगळ्याच महिलांचे जे विचार आहेत ते आज विचारातून मुक्त होतील आणि विवेक त्यांच्यात निर्माण होईल. सतत विवेक की कुठे चिंतन करायचंय आणि कुठला विचार सोडून द्यायचा आहे प्रकृतीच्या स्वास्थ्याकरता. आणि मी आता आपल्या सर्वांचं शेवटी समारोप घेते आणि आभार प्रदर्शन करते. रेवती एकच मिनिट, डॉक्टरांना काही प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर ओके, आपण प्रश्नांचा कार्यक्रम, मला असं वाटतं पहिला प्रश्न मलाच आला होता माझ्या फोनवर. नाव होतं कविता भंडारी यांचा आणि त्यांचा प्रश्न होता, सर डॉक्टर चैतन्य की मेनोपॉजची काय लक्षणं असतात आणि जर पाळी रेग्युलर असेल तर मेनोपॉजची लक्षणं असतात का? त्या वयात मी 43 वय वर्ष आहे त्यांचं आणि त्यांना तीच चिंता लागली आहे की आता माझ्यामध्ये मेनोपॉझल सिम्पटम आहेत का? तर त्यावर आपलं मार्गदर्शन काय असेल त्यात? हो, मगाशी मी अर्थात या विषयावर बोललेलो आहे. हो, बोललो आणि जसं मी म्हणूनच सांगितलं की लगेच होणारे जे सिम्पटम्स असतात त्याच्यामध्ये खूप घाम येणं, कानावाटे गरम वाफा जाणं, नंतर चिडचिड होणं, काळजी वाटणं, झोप न लागणं, या सगळ्या गोष्टी असतात. आणि या खूपच गोष्टी सुंदर सुरू कार्य झाल्या करून की गेला. आपल्याला असं वाटतं अतिशय की कठीण काम असतं. मेनोपॉजची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो आणि ही गोष्ट मला असं वाटतं की आपण थोडंसं मागे जाऊन या विषयावर थोडं चिंतन करूया. मी या म्हणजे समथिंग विच इज क्लोज टू माय हार्ट, माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा हा विषय आहे. तो विषय असा आहे की आपल्या भारतीय लोकांमध्ये किंवा एशियन्समध्ये असे अनेक इतक्यात
संशोधन झालेले आहेत की मेनोपॉजची सुरुवात लवकर होते आणि 6 वर्ष आधी युरोपियन आणि अमेरिकन लोकांच्या 6 वर्ष आधी आपल्याकडे मेनोपॉज येतो. ओव्हरीज जे असतात त्यांचं काम करण्याची क्षमता आपल्या भारतीयांमध्ये बाकीच्या देशाच्या तुलनेच्या मानाने कमी आहे आणि 6 वर्ष आधी हे सिम्पटम्स यायला लागतात. म्हणून 46-47 वर्ष हा मेनोपॉजचा काळ भारतीय स्त्रियांमध्ये असतो आणि तोच काळ अमेरिकन आणि युरोपियन स्त्रियांमध्ये 51 ते 52 वर्षाचा असतो. आणि हा विषय इथेच संपत नाही, तर या विषयाला एक अतिशय महत्वाचा अँगल पण आहे आणि तो अँगल आहे मातृत्वाचा. थोडस मागे आपण जाऊ तर आपण हा विषय लक्षात घ्या की या प्रॉब्लेममुळे काय होतं की वयाच्या 30व्या वर्षीपासूनच भारतीय स्त्रियांमध्ये आणि मुलींमध्ये हार्मोन्स आणि ओव्हरीजची क्षमता कमी होते आणि त्याच्यामुळे त्यांना मुलबाळ व्हायला प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून आजकाल जे लोक मुली नवीन जनरेशनच्या मुली म्हणतात की मी 30 वर्षाच्या आधी लग्न करणार नाही आणि नंतर अजून 2 वर्ष किंवा 5 वर्ष मुलबाळ होऊ देणार नाही, या सगळ्यांना मी या वेबिनारच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो, स्पेशली त्यांच्या पालकांना, की 25च्या आत मुलीचं लग्न करा आणि 30च्या आत तिला मुलबाळ झालेच पाहिजे, याकरता त्यांना त्याचं महत्व पटवून द्या. युट्यूबवर माझा एक व्हिडिओ आहे, मदरहुड ॲज प्रोफेशन. आम्ही कोजागरतीचा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आणि या कोजागरतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये एक वर्ष आम्ही हाच विषय घेतला होता की मदरहुड ॲज प्रोफेशन, मातृत्व आणि करिअर या विषयावर आम्ही कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा सगळ्यांनी जाणून घ्या आणि याच्याकडे दुर्लक्ष करू नका की लवकर मुलबाळ होणं हे महत्वाचं आहे. ओके. खूप छान त्यांचा प्रश्न आपण सोडवला आहात डॉक्टर चैतन्य. पुढील एक प्रश्न प्रश्न मी विचारला तर चालेल का डॉक्टर? आजकाल फायब्रॉइड, थायरॉइड किंवा पीसीओडी हे वाढलेलं आहे, तर कारण त्याचं काय असतं? म्हणजे बऱ्याच जणांना तरुणपणीच कसं आहे माहितीये का, पुन्हा त्याच्यामध्ये कीर्ती मॅडम आहेत आपल्यासोबत, ज्या मेडिसिनच्या डॉक्टर आहेत, फिजिशियन आहेत. आणि थायरॉइड, मला असं वाटतं कीर्तीताई आपल्याला सांगू शकतील, पण थायरॉइडचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की एव्हरी ऑल्टरनेट पेशंट आजकाल आमच्याकडे थायरॉइडचा प्रॉब्लेम झालेला असतो. आणि स्पेशली पुन्हा तेच म्हणजे काही रॉंग चुकीच्या कारणांसाठी भारत प्रसिद्ध झालेला आहे. डायबिटीसची राजधानी भारत आहे, हायपरटेन्शनची राजधानी भारत आहे, हार्ट अटॅकची राजधानी भारत आहे, ऑस्टिओपोरोसिसची राजधानी भारत आहे, थायरॉइडच्या प्रॉब्लेमची राजधानी भारत आहे. आणि का बरं होतं याचा विचार आपण करायला हवा. तर कीर्तीताई, मला वाटतं तुम्ही याच्याबद्दल सांगू शकता. आणि फायब्रॉइडचं जे प्रज्ञा तू म्हणतेस, तर फायब्रॉइडचा असा काही कशाशी संबंध नाहीये, तो कोणालाही होऊ शकतो. आणि फायब्रॉइड असणं हे खूप कॉमन आहे. 20% स्त्रियांना फायब्रॉइड असतो. त्याच्यामुळे फायब्रॉइडचा तसा काही विशेष आजकाल वाढले असं नाही. आजकाल त्याचं डिटेक्शन वाढलेलं आहे, कारण सोनोग्राफी उपलब्ध आहे. त्या सोनोग्राफीमुळे आपल्याला ते डायग्नोसिस होतं आणि त्यामुळे जास्त लोक आहेत असं आपल्याला वाटतं. पण त्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे असतात का? म्हणजे नाही, साईड इफेक्ट डिपेंड करतं थायरॉइडचा फायब्रॉइडचा साईज किती आणि त्याचा त्रास, कारण तो जर गर्भाशय आतमध्ये असेल तर ब्लिडिंगचा त्रास होईल, अदरवाईज त्याचा खूप त्रास होतो. पण त्याच्यावर लक्ष ठेवणं जरुरी आहे. आणि जर जास्त मोठा असेल तर त्याला काढणं पण आवश्यक असतं. आणि तो युजली कॅन्सरचा नसतो, फायब्रॉइड हा कॅन्सरचा नसतो, त्याच्यामुळे घाबरून जायची गरज